नागपुरात बँकिंग परीक्षेत काही तांत्रिक घोळ झाल्याचं समोर आलंय। परीक्षा केंद्राच्या बाहेर यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेत। आज काही बँकांच्या परीक्षा होत्या। नागपूरमध्ये बँकिंग परीक्षेसाठी विविध ठिकाणी विद्यार्थी आलेत, मात्र या बँकिंगच्या परीक्षेत काही तांत्रिक घोळ झालाय, त्यामुळे परीक्षा केंद्राच्या बाहेर विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसतंय। जी वेळ देण्यात आली होती ती वेळ उलटून गेली आहे, मात्र अद्यापही पेपर सुरू न झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे किंवा गोंधळाचं वातावरण आहे। बहुसंख्य विद्यार्थी हे हॉलच्या बाहेर पडलेत, त्यांनी परीक्षाच दिली नाही। रायसोनी कॉलेज मधला हा प्रकार आहे। आपण ही दृश्य पाहतो आहोत नागपूरच्या रायसोनी महाविद्यालयातला हा प्रकार आहे। इथे विद्यार्थ्यांची बँकिंग विषयातली परीक्षा होती, पण ही परीक्षा होऊ शकली नाही। काही त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि शेवटी सुरू असलेला पेपर अर्ध्यात सोडून विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या बाहेर पडले। यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18marathi.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आणि असे कोणते विषय आहेत ज्यावर तुम्हाला स्पेशल व्हिडिओ ऐकायला आवडतील तेही आम्हाला जरूर कळवा। बुलेटिनमध्ये पुढे जाण्यापूर्वी महत्त्वाच्या बातम्या। महत्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। शरद पवार यांनी मसाजोगमध्ये जाऊन घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। आम्हाला न्याय हवा, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, धनंजय देशमुख यांची शरद पवार यांच्यासमोर मागणी। संतोष देशमुख हत्येप्रकरणी सूत्रधाराला योग्य प्रकारचा धडा शिकवा। सरकारनं या प्रकरणाच्या खोलात जावं, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। मस्साजोगमधून शरद पवार यांचा राज्य सरकारला इशारा। वाल्मिक कराड हाच सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड। खंडणी प्रकरणात अटक झालीच नाही। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा मोठा आरोप। सरपंच देशमुख हत्या प्रकरणात लोकसभेत सुद्धा उपस्थित। आरोपीच्या पाठीशी कोण आहे हे जनतेला कळलं पाहिजे। देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर खासदार निलेश लंके यांची मागणी। नवनीत कौवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक। कालच मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एसपी अविनाश बारगळ यांची झाली तडकाफडकी बदली। नवनीत यांच्यावर कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचं आव्हान। 20 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपचा देशव्यापी मेळावा। मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांचं नाव जाहीर होणार। सूत्रांची न्यूज18 लोकमतला माहिती। नाराज छगन भुजबळ आज आणि उद्या राज्यभरातल्या ओबीसी नेत्यांची भेट घेणार। नेत्यांची मतं जाणून घेतल्यानंतर पुढचा निर्णय जाहीर करणार। न्यूज18 लोकमतला सूत्रांची माहिती। सरकार जनतेतून आलेलं नाही म्हणून त्यांना जनतेची भीती वाटते। नाना पटोले यांचं महायुती सरकारला जोरदार टोला। मुंबई पालिका निवडणुकांच्या बद्दल उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू। काहीही करून मुंबई पालिकेची निवडणूक जिंकावीच लागेल, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य।